आवाज ओळखीचं वाटता? ऐका नीट कान देऊन. इलो तुम्ही जर माझे व्हिडिओ रोज बघत असाल तर अलीकडचे जे व्हिडिओ असत त्या सगळ्या व्हिडिओमध्ये ह्यो आवाज बॅकग्राऊंडला असा आणि ह्या आवाजाची एक छोटीशी क्लिप मी अपलोड केलेले आहे आणि त्याला बऱ्याच जणांनी रिप्लाय केल्याने, कारण हे जो आवाज आहे ना कुकडूक कुकडूक ऐकला तर तो मी टाकलेला आहे आणि विचारलेले की ह्या कोणी कोणी बघितला आणि त्याला भरपूर कमेंट केले. बऱ्याच लोकांनी काय काय कमेंट केल्याने मी स्वतः कबूल करते की हा आवाज लहानपणापासून मी ऐकत इले, फक्त त्या पक्षाक मी अजून बघितलेलं नाही, अजूनही बघूक नाही असं आहे. आणि प्रत्यक्षात ही सगळी माहिती काढताना मी त्याला बघितलं आहे बऱ्याचदा, प्रत्यक्षात अजून बघूक नाही असं आहे. कारण हे पक्षी एकदम दाट जंगलात राहता, दाट झाडीत राहता. इकडे आमच्या आजूबाजू भरपूर झाडं असत आणि असा आवाज ऐकल्यानंतर वाटतं की आपल्या इथेच कुठेतरी ओरडता तो, पण नजरेक काय पडणार नाही. तर ह्यो कुकडूक करून आरडणारा जो पक्षी असा त्याचं नाव असा तांबट पक्षी आणि आमच्याकडे कोकणात ते का कवडो म्हणतात. जे मालवणी असतात त्यांना माहीत असताला की हो कोण आरडता रे, तर कवडो तो असं म्हटलं जातं. तर जेव्हा मी पहिल्यांदा ह्यो आवाज ऐकला आणि थोडंसं लक्ष दिलं की अरे ह्यो सारखा आवाज ऐका घेता, आपण ह्या आवाजाच्या एवढ्या जवळ असो पण ह्या पक्षाक आपण कधी बघितला नाही, तर मी तो रेकॉर्ड केला आहे आणि अपलोड केलं आहे. आणि त्या कमेंटमधनं जी नावं मिळाली त्याच्याबरोबर मी थोडंसं सर्च केलं, जसं मी नेहमी करते. तर तांबट पक्षी सगळ्यांना बऱ्याच जणांना माहीत असा, पण गंमत सांगते की लहानपणापासून आम्ही कवडो म्हणतो, पण भारद्वाज पक्षी जो असतात त्याचा आवाज ह्यो असोच असता साधारण. त्याच्यामुळे तो हा की काय असे बऱ्याच जणांचे कमेंट होते की भारद्वाज असतात. तर मंडळी तो भारद्वाज पक्षी नाही असा, ह्यो तांबटच पक्षी असा. आणि कवडो जे का आम्ही मालवणीत म्हणतो, पण त्याच्यात ना प्रकार असतात. तर त्याची जी माहिती आहे ना ती तुमका मी पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगतले. तुम्ही म्हणशात तो पक्षी आमका दाखव, तर ता काय शक्य नाही असा, कारण मी स्वतः ते अजून बघले नाही असे. इतके दिवस ऐकते त्याचा आवाज तरी, पण त्याचे फोटोज असत, व्हिडिओज असत जे तुम्ही बघू शकताच, यूट्यूबवर मिळतील. मी आता इथे दाखवते तुमका. आणि माझ्या मित्राच्या घराकडे ना तो इलेलो पक्षी. तर त्या दिवशी मी सहज ह्या संदर्भात बऱ्याच जणांशी बोलले, तेव्हा त्यांनी मला काही सांगितलं की अरे ह्यो आमच्याकडे इलेलो. मग त्यांनी आपल्याकडचे फोटो पाठवले नाहीत, तर ते फोटो पण मी तुमका दाखवते. तो चुकून इलेलो घरात, थोडं 2 दिवस राहिलो आणि मग आपणच गेलो उडान. त्यांनी ते काय पकडून नव्हतो, घरात वावरायचो आणि आपण स्वतःच उडून गेलो. नंतर त्याच्यात हातावर वगैरे बसलेले फोटो असतात, मी दाखवते तुमका. तर हे फोटो असत ते बघा. तर मंडळी या तांबट पक्षाची माहिती तुमका मी आजच्या व्हिडिओमध्ये करून देते. तर त्याचं आधी पहिलं नाव सांगते. त्याचं इंग्रजी नाव त्याचं असा कॉपर स्मिथ बार्बेट आणि शास्त्रीय नाव असा मेगालायमा हेयमासिफला इंडिका. किती कठीण नाव आहे ना. तर असं हे तांबट जो पक्षी हा त्याचे प्रकार असत. त्याच्यामुळे माका स्वतः खूप पसाक झाला शोधताना, सर्च करताना. कारण जेव्हा पहिल्यांदा मी सर्च केलं तेव्हा कॉपर स्मिथ बार्बेट असाच माका नाव मिळाला आणि तो मूळ तांबट पक्षी असा. त्याचा जर वर्णन आहे ना तर मी सांगते तुमका तो कसो दिसता. तर त्याचा ना कंठ जो असता ना तो पिवळ्या रंगाचा असता आणि कपाळावर आणि छातीवर इथे त्याच्या किरमिजी रंगाचे टिपके असतात, म्हणजे साधारण लाल रंगाचे तो पक्षी असता. आणि त्याचा जो आवाज असा ना तो तांब्यावर असे घण घातल्यासारखं टोक 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 असं येतं, म्हणून ते का तांबट म्हणतात मराठीत आणि इंग्रजीमध्ये कॉपरस्मिथ म्हणतात. तर असं ह्यो कॉपरस्मिथ. पण त्याचे प्रकार काय असत, त्या प्रकारातलो एक प्रकार ह्यो आज जो आरडता ना तो असा. आणि स्टार्टिंगला माका जो मिळालो तो कॉपरस्मिथ मिळालो. त्याच्यामुळे मी खूप शोधले. अरे नाही, माझा मन ऐकाक तयार नाही होता की ह्यो आवाज आणि आपल्याकडे जो तांबट ओरडतं त्याचा आवाज सारखो नाही. तुम्ही अजूनही ऐकू शकता व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला तो आवाज सतत असा. तर तो आवाज टूक 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 असं होतं आणि ह्यो आवाज कसा कुडूक 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 असं असा. तर मग मी थोडे दिवस वाट बघितले, तर एका माणसांना कमेंट केल्यात की ह्यो ब्राऊन हेडेड बार्बेट असा. तर मग म्हटलं ह्या नाव वेगळा दिसता, जास्त त्याच्यात विशेष सांगितलेला, म्हणून मी तसा सर्च केले. तर तो सर्च केल्यानंतर मला बरोबर असा ओरडणारा असा आवाज असलेला तो पक्षी मिळाला. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर तो असा ब्राऊन हेडेड बार्बेट जो आपल्याकडे खूप दिसता. त्याच्यानंतर अजून एक प्रकार, दुसरं प्रकारात त्याचं नाव असा व्हाईट चिकल, म्हणजे त्याच्या डोळ्यांच्या वरचे कडा आणि गालनं असतात ते पांढरे असतात, म्हणून ते का व्हाईट चिकल बार्बेट म्हणतात. मग त्याचा आवाज साधारण असंच असतं.
आणि तिसरो जो प्रकार असा तो असा क्रिम्झन फ्रंटेड बार्बेट. क्रिम्झन फ्रंटेड बार्बेट. त्याच्या ना गळ्यावर छातीवर किरमिजी रंगाचे टिपके असतात आणि काळ्या निळ्या रंगाचे पट्टे असतात त्याच्यामध्ये. म्हणजे असे 3 प्रकार झाले. मग त्याच्यातलो ह्यो जो प्रकार आहे तो असा ब्राऊन हेडेड बार्बेट. ह्याच्या अंगावर कुठेही पिवळो कंठ नसता, किरमिजी रंग नसता आणि तोच आपल्याकडे दिसता आणि त्याचा ह्यो स्पेसिफिक आवाज असा कुकुडूक कुकुडूक. आणि बाकीचे जे 2 असतात ना त्याचं तो टूक 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 असं आवाज असता. तो मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. आता हे जास्त करून घनदाट जंगलात राहतात त्याच्यामुळे दिसणार नाही पटकन. ढोलीत राहतात, घरटो करणार नाही. जुनी झाडं असतात ती पोखरून त्याचे ढोल बनवतात आणि ढोलीत राहतात. त्याच्यानंतर जास्त करून खातात काय तर फळा खातात. मग वडाची पिंपळाची फळा खातात, कीटक खातात, फुलांच्या पाकळ्या पण खातात असा एक ठिकाणी उल्लेख असतो. आणि ह्याचा जो विणीचा हंगाम असता तो असता फेब्रुवारी ते एप्रिल. पण आमच्याकडे साधारण नोव्हेंबर संपल्यापासून हे ओरडतात. आणि गंमत अशी आहे की सकाळ झाली की संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत तो ओरडतच असता. ऐका, आता माझा एवढा वेळ व्हिडिओ चालला तुम्ही ऐकू शकता. तो सारखं ओरडत असता. मग माका प्रश्न पडता ह्या बाबड्याचा तोंड कसा नाही दुखला, दिवसभर ओरडात. तर त्याची गंमत अशी असता जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ते काय व्हिडिओ दाखवते तेव्हा बघशात तर तो ओरडताना त्याची चोच उघडणार नाही, फक्त घशातनं आवाज करतं ते पक्षी. म्हणजे घशातल्या घशात त्याचा तो कंठ असताना तो हलत असता आणि त्याच्यातनं तो आवाज येता. तर असं जर तांबट पक्षी मी तुमका प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवते. त्याच्यासाठी मी दुसरं फोन आणलं आहे आणि त्याच्यात मी तुमका ते व्हिडिओ दाखवते ज्याच्यात तुमचं अजून काम सोपे होईल. तुमका शोधूक पहिलो जो ऐकलंय मी आवाज काय नाव त्याचं कॉपर स्मिथचं नाव आहे ना तो पक्षी मी तुमका दाखवते. तो कसं दिसता आणि कसं ओरडता तुम्ही स्वतःहून जाऊन सर्च करू शकतास. म्हणजे इथे जर व्यवस्थित अगदी स्पष्ट नाही दिसला तुमका तर म्हणजे हे असा कॉपर स्मिथ बार्बेट. त्याचा आवाज आहे का कसं ऐकला. जसं तांब्यावर टूक 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 असो आणि त्याच्या डोक्यावर आणि पण रंग दिसतात बघा. कंठ पिवळं हा डोक्यावर आणि लाल रंग गळ्याकडे. कॉपर स्मिथ. आणि ह्यो जो ओरडता ना चोर जो दिसणार नाही तो दाखवते तुमका. ते का शोधूच्यासाठी जवळजवळ माका महिनो गेलो. आता मी शोधतोय ते का शोधतोय तर तो दाखवतो. हे बघा ढोलीत रवता. ऐकलात. जसं माझ्या मागे ओरडता ना तसंच हे ओरडतात. त्याच्या कंठावर वगैरे कुठेही रंग नाही, फक्त डोक्यात आणि एवढं जो भाग असता ना तो करड्या रंगाचा असता आणि म्हणून ते का ब्राऊन हेडेड म्हणतात. तर ह्यो तांबट दुसऱ्या प्रकारचं. तिसरं असता तो व्हाईट. त्याचं व्हिडिओ मला मिळालो नाही. आणि जे लोकांची शंका होते की ह्यो भारद्वाज पक्षी हा, तर भारद्वाज पक्षाचा सुद्धा आवाज मी दाखवते तुमका कसं असा. तर ह्यो बघा भारद्वाज. एक लय आहे का बघा, खूप 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 असं करत राहतं. तर ह्यो असा भारद्वाज पक्षी. त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा जो गैरसमज आहे की ह्यो भारद्वाज पक्षी आता तो नाही असा. तो असा तांबट पक्षी आणि तो स्पेसिफिकली असा ब्राऊन हेडेड बार्बेट. ही असा कुवा कोंबडी म्हणजे पान कोंबडी. म्हणजे भारद्वाज, कुवा कोंबडी, तांबट हे सगळे पक्षी जे आहेत म्हणजे आवाज एकदम ऐका केल्यानंतर आपल्या लक्षात येणार नाही पटकन आणि आपल्या सांगूक येणार नाही. तर जे जे कुकुड कोंब म्हणतात ना तर तो कुकुड कोंब म्हणजे सुद्धा कवडो असा. कवडो कुकुड कोंब असं आम्ही मालवणीत म्हणतो आणि त्याचा खरा नाव असा तांबट. तर भारद्वाज नाही, कुवा कोंबडी नाही, तर ह्यो पक्षी असा तांबट. आणि कॉपर स्मिथ बार्बेट जो असता तो खूप छान असता दिसाक. मी बघितला होता. आणि हे दाखवलेले व्हिडिओ पण जर तुमका अगदी स्पष्ट दिसले नसतील तर तुम्ही जाऊन सर्च करू शकता. ज्यांका आवड असा माहिती करून घेऊची असा तर तुम्ही यूट्यूबला जाऊन ते बघू शकतास, ते आवाज ऐकू शकतास. आणि ह्यो कधी काय दिसलो भविष्यात तर नक्की दाखवेन. आणि अशा प्रकारे आजचं मस्तपैकी व्हिडिओ तुमका आवडलो असतात तर व्हिडिओला लाईक नक्की करा.
शेअर करा, कारण हे व्हिडिओ खूप म्हणजे अशा माहितीचे व्हिडिओ शेअर करणं जरा जास्त गरजेचं असतं, कारण बऱ्याच जणांकडे ही माहिती पोहोचतात त्यानिमित्तानं. त्याच्यामुळे शेअर नक्की करा आणि पूर्ण ब्रह्म चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. आणि हो, अजून एक की हे जे व्हिडिओ असतात माहितीपर व्हिडिओ, तर ते सुरुवातीक मी असं विचार केलेला आहे की प्रमाण भाषेतून सांगायची माहिती, कारण एखाद्या गोष्टीची माहिती करून घेत असताना प्रमाण भाषा वापरली तर त्याचा परिणाम जो असतो ना तो जरा जास्त होता असं आपला माका वाटतं. पण सुरुवात मी मालवणीतून केली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांची माहिती मी मालवणीतूनच दिलं आहे. तर त्या पण तुम्ही सांगा की असं करूया काय आपण, की असे जे काही माहिती असतात ती मराठीतनं हवी आहे काय, शुद्ध प्रमाण भाषेतून हवी आहे काय, आणि मालवणी भाषेत आवडत असेल तर तसं पण सांगा. ह्याचा आवाज काय संध्याकाळपर्यंत येतच राहू तुला.